न्यायपालिकेची सक्रियता नेहमी राहील, मात्र ती न्यायपालिकेचं ॲडव्हेंचर साधन आणि न्यायपालिकेचा दहशतवाद बनू नये. सरन्यायाधीश भूषण गवईंचं नागपुरात महत्त्वाचं विधान. राज्यघटनेतून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द काढा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दत्तात्रय होसबळेंची मागणी. तर भाजप आणि संघाला संविधान नाही, मनुस्मृती हवी, राहुल गांधींचा हल्लाबोल. धुळ्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता. माजी आमदार कुणाल पाटील भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत. मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण. अमरावतीच्या अंजनगाव सुरजीतील शाळांची दुरावस्था. मुर्रा बुद्रुक येथील परिषद शाळेच्या छताला गळती. 2 वर्षांपूर्वी झालेल्या बांधकामाच्या गुणवत्तेवर आता प्रश्नचिन्ह. वसंत मोरेंच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलिसांमध्ये गुन्हा. कात्रज कोंढवा रस्त्यावरील बस स्थानकावर काढलेला मोर्चा काढल्याप्रकरणी मोरेंसह 37 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापुरातील शेतकऱ्यांचं समर्थनातील शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घडवून आणणार. आमदार गोपीचंद पडळकरांची मागणी. पंढरपूरमध्ये व्हीआयपी दर्शनाचा सुळसुळाट. व्हीआयपी दर्शनासाठी आमदार संतोष बांगरांचा दबाव. आमदार संतोष बांगर यांचा मंदिर समितीवर दबाव. 21 कार्यकर्त्यांना दर्शन देण्यासाठी मंदिर समितीला पत्र. मुंबईतील समुद्रालाच देखील मोठी भरती मागेल. सलग 5 दिवस समुद्राला मोठी भरती. आजही दुपारी 2:56 मोठी भरती. कोल्हापूरमध्ये काही दिवसांपासून पावसाची संततधार. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. रुंदवाड शिरढोण पूल वाहतुकीसाठी आता खुला. विदर्भातील पावसाचा फटका मराठवाड्याला. पैनगंगा नदीच्या पुराचं पाणी शेतात. हजारो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली. मध्य प्रदेशमध्ये धक्कादायक प्रकार. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांमध्ये डिझेलच्या ऐवजी पाणी. सर्व वाहनं पडली बंद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.